का आपल्याला व्याजाचा दर. एक रक्कम 2 वर्षात चक्रवाढ व्याज दराने स्वतःच्या किती होत आहे 9/4 पट. एक रक्कम 2 वर्षात, किती वर्षात 2 वर्षात. चक्रवाढ व्याज दर, दर कोणता आहे सरळ व्याज की चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज. स्वतःच्या म्हणजे मुद्दलाच्या आहे की नाही, मुद्दलाच्या किती होत आहे 9/4 पट. मग स्वतःच्या चाचीचे प्रत्येक कोणाला लागला स्वतःला. मग ही संख्या कुठं असते नेहमी छेदामध्ये. मग मुद्दल किती झाली आपली 4. मग हे काय असेल वरची रक्कम व्याज नाही राशी, कारण मुद्दलापेक्षा राशी नेहमी मोठी असते. आलं का लक्षात. मग हे झाली आपली मुद्दल किती 4 रुपये, तर राशी किती होऊन राहिली 9 रुपये. ठीक आहे. जोपर्यंत इथं मेन्शन नाही आहे की व्याज स्वतःच्या 9/4 पट झालं, इथं व्याज नाही म्हटलेलं आहे त्यांनी, फक्त चक्रवाढ व्याज दराने ती रक्कम स्वतःच्या किती होत आहे 9/4 पट. याचा अर्थ अंशातील संख्या ही आपल्याला राशी डिनोट करत आहे आणि छेदातील संख्या काय डिनोट करत आहे मुद्दल. आता टाइम पिरियड दिलेला आहे आपल्याला 2 वर्ष. इथून काढायचा आहे व्याजाचा दर. तर ही आपली जवळपास व्याजाचा दर काढण्याची जी आपली 3री-4थी टेक्निक असेल हे आपण. ठीक आहे. तर या टेक्निक मध्ये काय करायचं 4 आणि 9चा रेशो घ्यायचा. कधी पण ही मेथड तेव्हाच यूज करायची जेव्हा आपल्याला मुद्दल आणि राशी हे एखाद्या क्वेश्चन मध्ये इझिली मिळू शकते तेव्हा. जर मुद्दल आणि राशी मिळू शकत नसेल तर मग ट्री डायग्रामचा यूज करायचा. ठीक आहे. आता इथे 2 वर्ष दिलेलं आहे ना, मग स्क्वेअर रूट घ्या, वर्गमूळ दोन्ही बाजूचा. त्याच्या अगोदर आपल्याला एक टेक्निक यूज करायची आहे, ती म्हणजेच काय, जेव्हा आपण मुद्दल आणि राशीचं गुणोत्तर घेतो तेव्हा इथे निशेष भाग जाते का तर चेक करायचा. जाते का नाही जात. मग भाग जात नसेल तर मग आता वर्गमूळच का, कारण आपल्याला 2 वर्ष दिलेलं आहे. जर 3 वर्ष दिलेलं असेल तर काय केलं असतं आपण घनमूळ घेतला असता. मग आता इथे वर्गमुळात 4 आणि वर्गमुळात 9 किती होतात 2 आणि 3. तर इथे लिहू आपण 2 आणि 3. ठीक आहे. चला 2 रेशो किती 3, 2 रेशो 3. रक्कम कितीने वाढली 1 ने वाढली. मुद्दल किती आहे 2. 2 वरती 1 रुपया वाढला. पर्सेंटेज मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा आहे आणि 100 भागीला 2 म्हणजे किती होते 50%. मग आपलं आन्सर कोणतं झालं तर 50%. बरोबर आहे. मग ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. तर ही आपली